राम राम मंडळी. वेट लॉससाठी 3 वेज सुपरफूड जे तुम्ही इग्नोर करता. तुम्ही पण वेट लॉससाठी गुगलवर AI वर सर्च करता का बेस्ट डाएट फॅट लॉस फूड आणि 2 मिनिटात रिझल्ट बघितला की म्हणता नाही रे आपल्याला हे खाणं व्हायचं नाही, एवढं महाग असतं काय. रिलॅक्स. आज मी सांगणार आहे 3 वेज सुपरफूड जे आपल्या घरात अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही इग्नोर करता. सगळेच इग्नोर करतोय. पहिलं आहे चिया सीड. ते इतकं छोटं असतं ना की लोक सिरियसली घेतच नाहीत त्याला आणि पोटात गेले की ते फुल ॲटिट्यूडमध्ये असते. यात फायबर इतका असतो, इतका हेवी असतो की पाणी पिऊन पोटात जाऊन फुगतही आहे. म्हणजे काय, तुम्ही 2 चमचे खाल्लं पोटात म्हणतं बस झालं बाबा आज एवढंच बास. आणि जे लोक म्हणतात ना मला सतत भूक लागते त्यांच्याशी अल्टिमेट वेपन आहे. दुसरं आहे ग्रीक योगर्ट. आपण काय करतो, आपण वेट लॉस सुरू केला की खाणं कमी करतोय आणि मसल लॉस पण व्हायला चालू होते. मग बॉडी कशी दिसते, लूज, एनर्जी झिरो, मूड ऑफ. पण ग्रीक योगर्ट हाय प्रोटीन आहे म्हणून मसल राहतोय आणि बॉडी टाईट राहते. म्हणजे फॅट कमी पण बॉडी फिट दिसते, बॉडी सिक दिसत नाही. तिसरं आहे ग्रीन लिफी ग्रीन्स. म्हणजे पालक, मेथी, कोबी. हे नाव ऐकलं की लोक म्हणतात हे काय डाएट फूड आहे काय, पण बोरिंग आहे. पण खरं हे स्मार्टेस्ट फूड आहे. का, तुम्ही प्लेट भरून खावा त्यात कॅलरीज नाही म्हणजे पोट फुल भरतंय आणि ते काय वाढत नाही. पण जास्त खा पण स्मार्ट खा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, वेट लॉस साठी उपाशी राहायचं नाही, नाहीतर तुम्ही कधीच कमी होणार नाही. फक्त तुमचा पेशन्स कमी होणार बघा. स्मार्ट खा, कन्सिस्टंट राहा, रिझल्ट आपोआप येतोय. आणि आजपासून हे 3 सुपरफूड डाएट मध्ये ऍड करा आणि 10 दिवसात जर फरक नाही दिसला तर मला सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.